नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. जीवन आणि पाणी या दोन बाबी एकमेकांशी निगडित आहेत असं म्हटलं तर गैर होणार नाही. किंबहुना आपण जेव्हा पुराण काळामधल्या वेगवेगळ्या कथांमध्ये डोकावतो किंवा ऐतिहासिक कथांमध्ये बघतो किंवा ऐतिहासिक बाबींच्या दृष्टिकोनातून जेव्हा भौगोलिक परिस्थिती काय आहे हे जेव्हा बघतो तेव्हा एक लक्षामध्ये येतं की जगामधली विकसित झालेली राष्ट्र, विकसित झालेले देश हे बहुतांश वेळेला नदी काठावर वसलेली आहेत. अगदी पुराणातली वांगी पुराणात असं जरी आपण म्हटलं तर या पुराण कथांमध्ये काय दिसतं? आटपाट नगर होतं, गावामधून झुळझुळ नदी वाहत होती आणि गावामध्ये मंगलमय वातावरण होतं. थोडक्यात काय की नदीचा तिथे असलेला अंश, नदीचा तिथे असलेला भाग हा मोलाचा ठरतो. म्हणजेच पाणी हे त्या प्रगतीसाठी, विकासासाठी अत्यावश्यक अशी बाब आहे. आज जेव्हा राज्यामध्ये वरुण राजाची अवकृपा झालेली आहे आणि त्यामुळे सगळीकडे अवर्षणग्रस्त अशी परिस्थिती उद्भवलेली आहे, या पार्श्वभूमीवरती पाण्याचा प्रत्येक थेंब हा मोलाचा आहे. आणि हे जाणून घेताना एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की जेव्हा परिस्थिती उद्भवते त्याच वेळी आपण जागा व्हायचे आणि परिस्थिती जोपासायची, त्या दृष्टिकोनातून पावलं उचलायला लागायची का ते संकट येऊच नये म्हणून त्याचा वापर आणि ती संपत्ती याचा बाबत जागरूकता आधीपासून बाळगायला हवी. आज जागतिक पातळीवर वर्ल्ड वॉटर मॉनिटरिंग डे साजरा होतोय. या दृष्टिकोनातून आजचा आपला विशेष भाग आहे आणि याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. पाण्याचा साठा, काळाची गरज. तर या महत्त्वाच्या विषयावर जाणून घेण्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे विजय राजे ढमाळे यांना. सर नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार. सरांविषयी सांगायचं म्हणजे सामाजिक कार्यामध्ये मोठं असलेलं असं हे नाव आहे. त्याचबरोबर अनेक पर्यावरण विषयक, प्रदूषण विषयक तसंच सामाजिक चळवळीमध्ये सरांचा मोलाचा सहभाग आहे. राष्ट्रीय नागरी आणि पर्यावरण संरक्षण या समितीचे ते संचालक आहेत. वॉटर मॉनिटरिंग या विषयावर त्यांचा खास अभ्यास आहे आणि त्या दृष्टिकोनातून जागतिक पातळीवर विविध व्यासपीठावर पाण्याचं महत्त्व, पाण्याचं मॉनिटरिंग म्हणजे काय या अनेक विषयांवर ते मार्गदर्शन करत असतात. त्यांच्याकडून आज पाण्याचा साठा, काळाची गरज या दृष्टिकोनातून वर्ल्ड मॉनिटरिंग डेच्या निमित्ताने आपण जाणून घेऊया. कार्यक्रमामध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं आहे. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक चटकन टिपून घ्या. 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा एसटीडी कोड तुम्हाला माहिती आहेच. छोटीशी विनंती नेहमीप्रमाणे, प्रश्न विचारताना तुमच्या टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमकी माहिती आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहे. तेव्हा पाण्याचा काटकसरीने वापर आणि पावसाच्या पाण्याचं पुनर्भरण अर्थात रेन वॉटर हार्वेस्टिंग या विविध मुद्द्यांविषयी आजच्या भागामध्ये आपल्याला मार्गदर्शन करत आहेत विजय राजे ढमाळे सर. सर, सगळ्यात आधी आज जेव्हा जागतिक पातळीवर वर्ल्ड मॉनिटरिंग डे आपण साजरा करतोय तर हा दिवस काय आहे, याचं औचित्य काय आहे याविषयी. वर्ल्ड वॉटर मॉनिटरिंग डे संपूर्ण जगामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीत साजरा केला जातो. याच्या मागे उद्देश असा की आत्ताचा जो पिरियड आहे हा प्रचंड पावसाचा पिरियड जगामध्ये मानला जातो आणि भारतामध्ये विशेष करून 7 जून नंतर मृग नक्षत्र चालू होतं आणि पावसाला सुरुवात होती. तर पाऊस पडत असताना तर त्याचं पाण्याचं पूर्णपणे या पिरियडमध्ये आपण गेले 4-5 महिने पाऊस पडतो. आता तर सध्याला महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये फार कमी प्रमाणात पाऊस आहे. हो, परंतु जो पाऊस पडतो, जेवढा पाऊस महाराष्ट्रामध्ये किंवा इतर राज्यांमध्ये पडतो त्याचं साठवणं, त्याचं शेततळी असतील, धरणं असतील, छोटी बंधारे असतील, विहिरी असतील, ह्या पाण्याची पूर्णपणे साठवण्याची क्षमता, साठवण्याची पद्धत ग्रामीण भागापासून शहरीकरणापर्यंत या पाठवण्याची व्यवस्थितपणे पाण्याची पद्धत साठवण्याची झाली पाहिजे तयार. विशेष करून जगामध्ये पाण्याची साठवण्याची पद्धत अत्यंत चांगली आहे. भारतामध्ये भारत सरकारने अत्यंत चांगल्या पद्धतीने पाणी लवादाच्या नियमाप्रमाणे पाणी साठवण्याची क्षमता वेगवेगळी धरणं बांधली. महाराष्ट्रामध्ये विशेष करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये
कृष्णा पाटबंधारेच्या अखेरीत जवळजवळ 36 धरणं 2000 साली बांधायला सुरुवात केली. ते धरणं अत्यंत चांगल्या पद्धतीत बांधली, त्यात पाण्याची साठवणूकही चांगली झाली. पण अजून महाराष्ट्रामधला विदर्भ, मराठवाडा या भागामध्ये धरणांची संख्या कमी आहे. पाणी साठवण्याची क्षमता धरणाचं असल्याशिवाय पाणी साठवू शकत नाही. आणि मोठी धरणं जी काय झाली ते जिथं पाण्याचा प्रवाह बरोबर येत नसताना ती धरणं तिथं बांधलेली आहेत. पाणी कमी प्रमाणात त्याच्यामध्ये येतं, परंतु कृष्णा खोऱ्याच्या संदर्भाची धरणं बांधली ती मोठ्या प्रमाणामध्ये धरणं आजही पाण्याने भरतात. तर विश्वामध्ये हा जो वर्ल्ड वॉटर मॉनिटरिंग डे साजरा केला जातो याच्या मागं उद्देश की तुमच्या देशामध्ये, तुमच्या राज्यामध्ये जो पाऊस पडतो त्या पाण्याचं संगोपन चांगल्या पद्धतीत झालं पाहिजे, पाण्याचा साठा व्यवस्थित करता आला पाहिजे आणि दरवर्षाप्रमाणे जेवढा पाऊस पडतो तेवढ्या पाण्याचा उपयोगही सर्वांनी शेतीपासून तुमच्या घरगुती वापरापासून व्यवस्थितपणे केला पाहिजे. हा त्याच्या मागचा उद्देश आहे. सर, एक महत्त्वाचा मुद्दा आला तो म्हणजे पाण्याचा साठा. जेव्हा आपण पाण्याचा साठा म्हणतो, हा पाण्याचा साठा जो आहे तो नेमका कुठे, कशा प्रकारे अपेक्षित आहे सामान्य जनतेकडनं? पाण्याचा साठा हा शहरा भागामध्ये जागेच्या काही कारणामुळे शहरामध्ये तो करता येत नाही. परंतु शहरातील लोकांनी जो पाण्याचा साठा ग्रामीण भागात केला जातो, विशेष करून धरणामध्येच तो साठा केला जातो, तर ते पाणी धरणामधून मुंबई असेल, पुणे असेल किंवा दिल्लीसारखी काय मोठमोठी, कलकत्ता वगैरे शहरातील लोकांनी त्या पाण्याची अत्यंत व्यवस्थितपणे त्या पाण्याचा वापर केला पाहिजे. साठा हा ग्रामीण भागामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने पाण्याचा साठा केला जातो. विहीर असेल, मोठी धरणं असतील, छोटी धरणं असतील, जलसंधारणाच्या माध्यमातून केलेली पाटबंधारे छोटी छोटी धरणं असतील, हा साठा ग्रामीण भागात होतो. पण ग्रामीण भागात जेवढं पाणी लागत नाही त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने पाणी शहरी भागात लागलं जातं. त्याचा उपयोग पिण्यासाठी एवढा मोठा जरी नसला तरी उद्योगांसाठी मोठा पाण्याचा साठा वापरात आणला जातो. परंतु त्याची जी काळजी घेतली पाहिजे पाण्याची ती शहरामध्ये घेतली जात नाही. आम्ही बरेच जागी बघतो की मोठमोठ्या आता सोसायट्या तयार होत चालल्यात, मोठमोठ्या बिल्डिंगमध्ये एका कुटुंबाच्या 2-2, 3-3 4 व्हीलर गाड्या झालेल्या आहेत. सकाळी गाडी धुण्यापासून आपण किती पाणी वापरतो त्याच्यामध्ये हे कधी मालक बघत नाही. मालक घरामध्ये असतो आणि ड्रायव्हरला किंवा गाडी धुणारा कोण माणूस असतो तो गाडी धुतो. एका गाडीला 4-4 बादल्या, 2-2 बादल्या किंवा पाईपनी पाणी ज्यावेळेस आपण गाडी धुतली जाते त्यावेळेस कितीतरी पाणी आपण वेस्टेज त्याच्यामध्ये खर्च करतो. तर सकाळी गाडी धुण्यापासून दिवसभराच्या पाणी आपण अगदी बाथरूम मध्ये ज्यावेळेस आंघोळीला जातो त्यावेळेस बाथरूम मध्ये आपण ज्यावेळेस पाणी वापरतो आपल्याला आंघोळीला पाणी लागतं किती आणि आपण ते पाणी अर्धा तास बाथरूम मध्ये बसून आपण आंघोळ करतो किती. म्हणजे तो जो पाण्याचा वेस्टेज आपण जे करतो ते पाणी जर इथून पुढे जपणूक व्यवस्थित केली तर पाण्याचा इनडायरेक्टली तो धरणामधला साठा एवढा कमी नाही होणार. आपण अर्धा तास आंघोळ करतो. आज तुम्ही चीनमध्ये गेला किंवा जपानमध्ये गेला, ही लोक आंघोळीमध्ये अर्धा तास 1 तास कधी घालवतच नाहीत. त्यामुळे ते त्यांच्या कामामध्ये पंक्च्युअल असतात, पाणी वेस्ट होत नाही. पाणी फार मोठी अत्यंत अत्यंत महत्वाची संपत्ती आहे. जगामध्ये एक सत्य मी नेहमीच सर्वांना सांगतो की आई एक जगातलं अंतिम सत्य आहे आणि पाणी हे जगातलं एक अंतिम सत्य आहे. हे जर मानलं सर्वांनी की आणि या अत्यंत महत्वाच्या समस्येला आपण सर्वांनी सतत 24 तास पाणी एक आपली जीवनभराची एक जशी एक पत्नी अर्धांगिनी असती, आपण आई वडिलावर जेवढं प्रेम करतो तेवढं पाण्यावरच प्रेम केलं पाहिजे. कारण हा त्यातला अत्यंत महत्व. पाण्यामध्ये पाणी प्रदूषित असलं तर ते प्रदूषित तुमच्या आरोग्याला ते धोकादायक. खरं आता हा महत्वाचा मुद्दा आला. या दोन्ही मुद्द्यांकडे मी वळणार आहे. कार्यक्रमामधला पहिला फोन आलेला आहे, तुमच्या परवानगीने तो घेते. विनायक यांचा फोन आहे. नमस्कार. हॅलो, नमस्कार साहेब. नमस्कार. नमस्कार साहेब, मी विनायक तुर्की बोलतोय अंबरनाथवरनं. बोला. नमस्कार. त्याचं असं आहे की त्याचं असं आहे की आपल्याकडे जे नगरपालिकेच्या क्षेत्रात आपण राहतो तर आपलं जे सांडपाणी निर्माण होतं ते जर का पूर्णच्या पूर्ण शुद्ध केलं
तर आणि त्याचा आपल्याला पुनर्वापर करता येईल आणि जे कारखान्यात निघणारं सांडपाणी आहे ते जर पूर्ण शुद्ध केलं तर आपल्याला परत पाणी पुरवठ्याची गरज भासणार नाही आणि ज्या नद्या आहेत त्या सगळ्या एकमेकांना जोडून त्यांचं जे पुनरुज्जीवन करता येईल का, कारण उत्तरेत प्रचंड पूर येतो आणि दक्षिणेत आणि मराठवाड्यात आणि मध्य भारतात नेहमी दुष्काळ असतो. तर हा प्रकल्प आधीपासून राबवला तर आपल्याला पाण्याचा प्रश्न सुटू शकेल. थँक्यू. बरोबर धन्यवाद. बरोबर काय धन्यवाद. सांगाल पुन्हा? अत्यंत चांगला प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. हो. अंबरनाथच्या भागामध्ये कल्याण, अंबरनाथ, डोंबिवली या भागात मोठ्या प्रमाणात उद्योगाचे कारखाने आहेत. त्याच्यामध्ये केमिकलचे कारखाने मोठ्या प्रमाणात प्रदूषित असलेले कारखाने आहेत आणि त्या भागात होत असलेला पाण्याचा दुरुपयोग जो केमिकल इंडस्ट्रीमध्ये आहे, तर त्या केमिकल इंडस्ट्रीचं पाणी आउटलेट पद्धतीत ज्या पद्धतीत तिथं सोडलं जातं ते चुकीची पद्धत आहे. अच्छा, औद्योगिक पाण्याचा औद्योगिक विषय आपण पाण्याचा. बोलत हा. आहोत. हो. तर औद्योगिक पाण्याच्या मध्ये जे पाणी वेस्टेज जातं हो. आणि ते त्या केमिकल कंपन्यांच्यामुळे जे त्यांच्या खरं तर पाहिलं तर प्रत्येक कंपनीमध्ये ETP इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट ह्या कंपनीला आवश्यक आहे. बर. आणि डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ ह्या भागामधल्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यामध्ये ETP प्लांट बरेच करून नाही आहेत आणि जेवढे ETP प्लांट आहेत इफ्लुएंट ट्रीटमेंट पाण्याची प्रोसेस करून त्याचं प्युरिफाय करून बरं. आणि त्याचा ठराविक pH आला पाहिजे असं प्रदूषण महामंडळाच्या कायद्यानुसार आहे. परंतु डोंबिवली आणि कल्याण, अंबरनाथ मधल्या ज्या पाण्याचा कंपन्या वापर करतात त्याचा वापर अत्यंत चुकीच्या पद्धतीत होतो आणि ते जे ड्रेनेज वॉटर आहे बाहेर एक सोडलं जातं त्याच्यासाठी एक तळोजाला बॉम्बे वेस्ट मॅनेजमेंट फार मोठी वेस्ट मॅनेजमेंट आहे बर. आणि ती डोंबिवलीला सुद्धा आहे. फक्त ते अंबरनाथला नाही आहे. जे अंबरनाथ कल्याण तुमच्या ॲडिशनल MIDC झालेली आहे अंबरनाथला, तिथं CETP जे कॉमन इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट आहे तो तिथं नाही आहे. महाराष्ट्र सरकारने आता त्याचं नियोजन केलेलं आहे, परंतु हा जो पाण्याचा गैरवापर केमिकल पद्धतीत होतो तो थांबवला पाहिजे. याच्यासाठी एक पर्याय की त्या कंपनीने स्वतःहून आपल्या कंपनीत एक ETP प्लांट बांधायचा आणि ते पाणी ट्रीट करायचं चांगल्या पद्धतीने आणि दररोजच्या दररोज त्याचा एक pH ठराविक व्यवस्थित पाणी आला पाहिजे आणि ते पाणी रियूज म्हणून कंपनीला त्यांनी परत वापरावं किंवा त्या पाण्याचा आजूबाजूला झाडं लावून ते पाणी झाडांना घालावं. अगदी. परत झाडं लावणं हे अत्यंत काळाची गरज आहे. खरं. निसर्गाचं समतोल राखायचं असेल, पाणी आपल्याला पाहिजे असेल तर जगानी सर्व व्यक्तींनी प्रत्येक माणसाने झाडं लावणं हाच ह्याच्यावर एकमेव सोल्युशन आहे. पाण्याची समस्या सोडवायची असेल तर फक्त वृक्षारोपण, त्याचं लावलेल्या झाडाचं संवर्धन हाच त्याचा तो उपयोग आहे. पुढचा फोन घेते सर आणि पुन्हा या मुद्द्याकडे वळते. रवींद्र कुडाळकर यांचा फोन आहे पुण्याहून. नमस्कार. नमस्कार पल्लवीजी. सर्वप्रथम गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा सखी सह्याद्रीच्या सर्व प्रेक्षकांना. धन्यवाद. आपल्यालाही शुभेच्छा. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आपण आज जो विषय घेतलाय खरंच तर समय सूचकतेला दाद द्यावी सखी सह्याद्री कार्यक्रमाला. धन्यवाद. 3 प्रश्न विचारायचे आहेत सरांना. पहिला प्रश्न असा आहे की काही शेतकरी असे असतात की ज्यांची छोट्या एकरमधली छोट्या प्रमाणातली शेती असते. अशा शेतकऱ्यांसाठी पाणी साठवणुकीसंबंधी सर काय टिप्स देऊ इच्छितात, हा पहिला प्रश्न. दुसरं म्हणजे असं की शास्त्रशुद्ध हार्वेस्टिंग म्हणजे नक्की काय असतं आणि हे कसं केलं जावं. आणि तिसरं असं की आपण नेहमी ऐकतो की परदेशातील तंत्रज्ञान हे आपल्या तंत्रज्ञानापेक्षा काही बाबतीत हे सुपेरियर असतं. तर रेन हार्वेस्टिंग बद्दल नेमकी काय परिस्थिती आहे? भारतातील रेन हार्वेस्टिंग अधिक कार्यक्षम होण्याच्या दृष्टीने सर काय सांगतील? धन्यवाद. सर, त्यांचा पहिला मुद्दा जो आहे तो छोट्या शेतीमध्ये शेतकऱ्यांनी पाण्याची बचत करून जास्तीत जास्त हिरवाई आणि विकसनशीलता संपन्नता कशा पद्धतीने आणावी. छोट्या शेतकऱ्यांनी खरं तर बघितलं तर आजकाल मी बघतो महाराष्ट्रामधली परिस्थिती, जागेचे दर जसे वाढले तशी लोकांनी शेती विकायला सुरुवात केली. म्हणजे आता छोटे शेतकरीच राहिलेले दिसत नाहीत. ग्रामीण भागामध्ये बघितलं तर शेतीपासून शेतकरी दुरावला जातोय असं त्याची आज वस्तुस्थिती दिसते. परंतु तरीही आपण विचार केला ज्यांच्याकडे जेवढी शेती आहे त्या प्रत्येकाने छोटी छोटी शेततळी जर बांधली आणि ह्याची सुरुवात आपण पाऊस पडायला लागल्यानंतर किती पडतो ही चर्चा करतो.
आणि पाऊस कमी पडला तर अजून त्याची भीती घेतो. हा. परंतु 7 जूनला ज्यावेळेस मृग नक्षत्र चालू होतं त्याच्या अगोदरचा आपण 4-5 महिने ही उन्हाळ्याच्या आसपास मार्च किंवा जानेवारी नंतर त्या पाणी साठवण्याच्या विचाराला आलो तर पाणी अत्यंत चांगलं साठवू शकतो आपण. आणि छोटा शेतकरी हा शेती मनापासून चांगली करतो. सधन शेतकरी असतात, क्षेत्र मोठं असतं ना, अलीकडं कारखानदारीमुळं किंवा बेकारीमुळं लोक ग्रामीण भागातही थांबायला मागत नाहीत. असलेले लोक शेती करत नाहीत, पाणी साठवण्याचाही मुद्दा थोडा बाजूला ठेवतात. परंतु 7 जूनच्या अगोदर आपण 2-3 महिने त्याच्याकडे जर लक्ष दिलं पर्टिक्युलरली तर छोटा शेतकरी मन लावून पाण्यासाठा चांगला करतो. त्याच्यासाठी शेततळी हा त्याच्यावर आता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी खूप चांगला निर्णय घेतला की शेततळी मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागामध्ये तयार करा. आणि अशा पद्धतीत जर केलं आणि हा जो मायक्रो फार्मर आहे हा छोटा शेतकरी जो आहे अगदी नॅनो शेतकरी छोटा अगदी 20 गुंठ्यापासून जो शेती करतो, 1 एकरापासून जो शेती करतो, तो शेतीमध्ये कमी पाण्यामध्ये जर अत्यंत चांगल्या तंत्रज्ञानाने त्याचं पाण्याचं वेस्टेज न करता जर पाणी वापरलं तर उत्पन्नही चांगले घेतो आणि छोटा शेतकरी पाणी चांगलं साठवू शकतो. सर, कुडाळकरांचा प्रश्न होता, त्यांनी म्हटलं होतं की शास्त्रशुद्ध वॉटर हार्वेस्टिंग ही संकल्पना आणि त्याचबरोबर आपला अभ्यास जाणून घेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की परदेशामध्ये आणि देशामध्ये जे तंत्रज्ञान वापरलं जातं या तंत्रज्ञानामध्ये असलेली प्रगती आणि आपण काय गाठायचं आहे उद्दिष्ट या सगळ्याविषयी. परदेशामध्ये हार्वेस्टिंगचा वापर अत्यंत मोठ्या प्रमाणात केला जातो. कारण परदेशामध्ये सर्वच मशिनरी टेक्नॉलॉजी, त्यांची तंत्रज्ञानं, त्यांच्या असणाऱ्या तिथल्या सुविधा विस्तृत आहेत. परदेशाचं कंपॅरिझन आपल्या देशात सर्वच करता येत नाही. कारण आपली भौगोलिक परिस्थिती, आपल्या भौगोलिक परिस्थितीनुसार हार्वेस्टिंग वॉटरचा आपण चांगल्या पद्धतीत तो प्रश्न हाताळू शकतो. आता तो ग्रामीण भागात किंवा कारखानदारीमध्ये जेवढे मोठमोठे शेड असतात, वरून जेवढा पाऊस पडतो त्या पद्धतीत हार्वेस्टिंग वॉटरचं कलेक्शन चांगलं केलं जातं. परंतु तो आपण हार्वेस्टिंग वॉटर कलेक्ट त्याचा आउटलेट देतो पण ते पाणी आपण त्याची साठवणूक करत नाही. मी बरेच जागी बघितलं की हार्वेस्टिंग वॉटर केलेली सिस्टीम चांगली आहे परंतु पाणी मोकळ्या जागेत सोडून ते पाणी असंच वाहून जातं. परंतु एक जसे आपण बोर काढतो 500 फुटापर्यंत बोर असेल, काही जागी मराठवाड्यात मी बघितलं की 700-800 फुटापर्यंत बोर काढले जातात. पण जर हार्वेस्टिंग वॉटरचं कलेक्ट पाणी जर एखादी छोटी जसं ग्रामीण भागात पूर्वी आड असायची, एखाद्या वाड्यामध्ये पाण्याचा आड होता किंवा त्याला आपण बावडी म्हणतो, तर अशी बावडी टाईप आपण जर कंपनीच्या बाजूला एखादा 100-150 फुटाचं एक पाणी स्टोरेज केलं जातं, करू शकतो, तर ते पाणी आपण हार्वेस्टिंग वॉटरचं ते आपल्यासाठीच आपण एक नाही म्हणलं तरी 3-4 महिन्याचा पिरियड ते पाणी आपण साठवलेलं आपण स्वतःचं पाणी आपण स्वतः यूज करू शकतो. आणि हार्वेस्टिंग वॉटरच्या बाबतीत आपल्या भारतामधल्या ज्या तंत्रज्ञान आहेत, ज्याला जेवढी इच्छा आहे करण्याची, त्याच्याकडे एकतर आर्थिक अडचणी बरेचशा असतात आणि ती जी टेक्नॉलॉजी आहे भारतामधली ती थोडी महाग असल्यामुळं माणसं हार्वेस्टिंग वॉटरकडे जास्ती कल जात नाही. हार्वेस्टिंग वॉटर असो किंवा पाण्याच्या इतर पद्धतीत साठा असो, आपण दुर्लक्ष अत्यंत महत्वाच्या विषयावर करतो की ज्यावेळेस पाऊस पडतो त्या पाण्याचा त्याची साठवणूक हार्वेस्टिंग सिस्टीम असेल किंवा जलसंधारणाची सिस्टीम असेल तर अशा पद्धतीत आपण लक्ष दिलं पाहिजे आणि हार्वेस्टिंग वॉटरचं पाणी त्याचं स्टोरेज केलं पाहिजे, हे अत्यंत त्यातला महत्वाचा मुद्दा. खरं. सर, ठिबक सिंचन या मुद्द्यावर पण तुमचा अभ्यास आहे. ठिबक सिंचन जे आहे, मगाशी त्यांचा मुद्दा जो होता की छोट्या शेतीमध्ये ते ठिबक सिंचनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्त उपयोग होऊ शकतो. ठिबक सिंचनाचा उपयोग अत्यंत चांगल्या पद्धतीत, ठिबक सिंचनाचा उपयोग सगळीकडेच अत्यंत चांगल्या पद्धतीत झाला पाहिजे. परंतु क्षेत्र मोठं असल्यामुळं आणि लोकांना अजून ठिबक सिंचनाची सवय झालेली नाही. जी लोक खरंच शेतीमधलं आर्थिक उत्पन्न काढतात ते लोक ठिबक सिंचनाकडे आज मोठ्या प्रमाणामध्ये ठिबक सिंचन त्यांनी केलेलं आहे. आता आमच्या पाचगणी महाबळेश्वरमध्ये जर तिथं स्ट्रॉबेरी तयार होती तर त्या स्ट्रॉबेरी तयार झालेल्या त्या स्ट्रॉबेरीच्या शेतीला ठिबक सिंचन अत्यंत, कारण ते महाबळेश्वर पाचगणीला पाऊस जरी मोठ्या प्रमाणात पडत असला तरी पाणी साठवणूक तिथं होत नाही महाबळेश्वरला पाचगणीला. आणि स्ट्रॉबेरीची शेती तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्यामुळं पाण्याचा साठा थोडा असतो
आणि ठिबक सिंचन केल्याशिवाय त्याला पर्याय नाही. हा. त्यामुळे ठिबक सिंचनचा सक्सेस प्रयोग महाराष्ट्रामध्ये फक्त पाचगणी महाबळेश्वरला आहे. अच्छा. आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने ते आपल्या जैन कंपनीनी इतर फिनोलेक्स कंपनीनी त्या अंमलात आणलेले आहे. बरोबर आहे. सर पुढचा फोन आहे. नमस्कार, बोला. हॅलो, नमस्कार. हा, बोला. मला एक असं विचारायचं होतं की आपल्या महानगरामध्ये ज्या बऱ्याच अनेक सोसायट्या आहेत किंवा सिमेंटच्या बिल्डिंग्स आहेत आणि त्यांचं सांडपाणी पुष्कळ जे वाया जातं, तर त्यावर प्रक्रिया करून ते पाणी वापरावं असं महानगरपालिका कंपल्सरी करू शकते का? म्हणजे त्यामुळे तेवढं पाणी वाचू शकेल. येस, धन्यवाद. छान मुद्दा आहे अत्यंत तुमचा. सुंदर प्रश्न आहे आपला. मी अभिनंदन करेल त्यांचं एका गृहिणींनी शहरीकरणातल्या अशा सांडपाण्याच्या पद्धतीत प्रश्न विचारल्याबद्दल. खरंय. कारण हा प्रश्न प्रत्येकाला पडला पाहिजेत असं माझं मत आहे. वा. कारण खरं तर बघितलं तर महाराष्ट्रात जास्त पाऊस पडतो तो मुंबईमध्ये पडतो. आणि बऱ्याच पिरियड त्याचा असतो 4 महिन्याचा, 3-4 महिन्याचा पावसाचा. आणि सोसायटीमध्ये जे काय वेस्टेज पाणी आहे तर ते पाणी तिथल्या महानगरपालिकेने कॉमन इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट तयार केला पाहिजे आणि जे पाणी वेस्टेज येतं त्याचं प्युरिफाय सिस्टीम बसवली पाहिजेत. तर हे तंत्रज्ञान जर्मनीमध्ये, जपानमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने केलं जातं. महाराष्ट्रामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये गणेश नाईकांनी हा प्रयोग अत्यंत चांगल्या पद्धतीने सक्सेस केलेला आहे. संजीव नाईक निंबाळकरांनी संजीवराजे नाईकांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे आणि त्यांनी हा प्रयोग तिथं नवी मुंबईमध्ये चांगल्या पद्धतीत केला आणि तो सक्सेस झाला. ज्या सोसायटीचं पाणी वेस्टेज जातं ते एका इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांटमध्ये ते कलेक्ट केलं जातं आणि ते नवी मुंबईमध्ये हा महाराष्ट्रामधला अत्यंत चांगल्या पद्धतीने हा डोंबिवली महानगरपालिका कल्याण डोंबिवलीच्या तिथेही हा केला जाऊ शकतो आणि होऊ शकतो. तर तिथल्या महापालिकेचे ते काम आहे. तिथल्या नगरसेवकांनी हे पाणी अशा पद्धतीत आउटलेट जाऊन दिलं नाही. बरोबर. सर याच्यामध्ये म्हणजे एक मुद्दा दिसतो की जसं सांडपाणी जे आहे त्याचा पुनर्वापर होऊ शकतो, त्याचबरोबर रेन वॉटर हार्वेस्टिंग, पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर हा जसा शेतकरी करू शकतो तसंच आज नवीन आस्थापनं जी उभी राहतात, नवीन बिल्डिंग्स ज्या उभ्या राहतात त्यांच्या छतावरती सुद्धा हा उपक्रम राबवता येणं शक्य आहे. बरोबर ना सर? एकदम काहीच प्रॉब्लेम नाही, ते करू शकतो. खरंय. पुढचा फोन आहे निलेश जाधव यांचा. नमस्कार. नमस्कार मॅडम, बोला. प्रथमतः विजयराजे धमाल सरांचं अभिनंदन, त्यांनी या विषयावरती बोलतायत. पाण्याचा साठा आणि पाण्याची गरज. मी निलेश जाधव पुणे इथून बोलत आहे. बोला. माझा प्रश्न असा आहे की महाराष्ट्र शासनाने जो उपक्रम हाती घेतलेला आहे जलयुक्त शिवार योजनेचा, त्याचा कितपत फायदा आपल्या पश्चिम महाराष्ट्रासाठी किंवा पूर्ण महाराष्ट्रासाठी होईल किंवा आणखीन दुसऱ्या कुठल्या उपायसूचना पाणी वॉटरिंगसाठी किंवा ते मॉनिटरिंगसाठी विजयराजे सर आपल्या महाराष्ट्र शासनाला सांगू इच्छितात? हाच माझा प्रश्न राहील. धन्यवाद. तुम्ही प्रश्न खूप चांगला विचारलेला आहे आणि हा प्रश्न सर्वांना आज मुख्यमंत्री नवीन काय शासन आपल्याला देतं ह्याच्याकडे बरेचसे लोक नेहमीच बघत असतात. जलयुक्त शिवार ही जी योजना आहे ही पूर्ण महाराष्ट्रासाठी आहे. विदर्भ मराठवाड्यासाठी किंवा पश्चिम महाराष्ट्राची स्पेसिफिक नाही, पूर्ण महाराष्ट्रासाठी आहे. आणि ही शासनाने योजना तयार केल्यानंतर आपणही त्याच्यात मोठ्या प्रमाणे आपल्या शेतामध्ये छोटी छोटी तळं बांधण्याचा आपण प्रयोग शासनाला जो केलाय त्याला सहकार्य केलं पाहिजे. आणि शासनाचं मानधन किती मिळतं त्याच्यापेक्षा तो उपक्रम कुठल्या पद्धतीचा, त्याचा उद्देश कुठला आहे हे बघून आपण आपल्या शेतामध्ये शासनाचं मानधन मिळो न मिळो पण आपण आपली शेती आपल्याला जोपासायची, आपल्याला कुटुंब आपलं सांभाळायचं, या पद्धतीत छोटी छोटी तळी पाण्याची आपल्या बांधून जिथं आपल्याला जर काय गरज भासली असेल तर आपल्या पंचायत समितीला बीडीओ बसलेले असतात, आपल्याकडे तहसीलदार असतात, तहसीलदार आणि बीडीओ शेती अधिकारी असतात पंचायत समितीला, ह्यांचं आपण मार्गदर्शन घ्यावं आणि शासनाच्या योजनेचा आपण त्याचा उपयोग करून घ्यावा आणि छोटी छोटी
पाण्याची साठा करण्याची जी तळी आपण बांधतो त्याचा उपयोग आपण करून घ्यावा. सर, जेव्हा आज आपण पाण्याचा साठा कसा करावा या मुद्द्यावर आपण वेगवेगळे विचार मांडत आहोत आणि त्याविषयी बोलत आहोत, त्याचबरोबर आज शहरांमध्ये किंवा आपण कुठल्याही गावामध्ये जेव्हा एसटीने जात असतो तेव्हा अचानक एक दृश्य दिसतं, ते म्हणजे पाऊस पडत नाहीये पण रस्त्यावर पाणी झालेलं आहे, कारण रस्त्यावर असलेली मोठी पाईपलाईन फुटलेली आहे आणि कित्येक तास कित्येक लिटर पाणी हे अगदी सहजी वाहून जात असतं. यावेळी सामान्य नागरिकाची भूमिका ही काय असली पाहिजे? विशेष करून हा प्रश्न शहरी भागात जास्ती येत असतो. अच्छा. कारण शहरी भागामध्ये झोपडपट्टीचं प्रमाण जास्ती पद्धतीत आहे, मोठ्या प्रमाणे आहे. कारखानदारी मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि महाराष्ट्रातली कारखानी अशी आहे कारखानदारी की MIDCच्या व्यतिरिक्त जे काही कारखाने आहेत, आउट ऑफ MIDC छोटे छोटे कारखाने आहेत, ह्या छोट्या छोट्या कारखान्याला जे पाणी दिलं जातं, MIDCत सगळी सुविधा असती, पाणी असतील, रस्ते, लाईट वगैरे शासनाच्या ज्या पद्धतीत, परंतु आउट ऑफ MIDC जे छोटे कारखाने त्यांना पाणी नसल्यामुळं मग हे अशा पाईपलाईन रात्रीच्या अक्षरशः तोडल्या जातात, फोडल्या जातात आणि त्याच्यातून टँकर वाईज बेकायदेशीरपणे पाण्याची चोरी होते. पण ह्याच्यासाठी ज्या भौतिक परिस्थितीला आजूबाजूला नागरिक राहतात त्यांनी आपण एक सामाजिक एकतेचं जबाबदारी म्हणून आपण त्या पाण्याची चोरी होऊ नये म्हणून बाजूला जवळच पोलीस स्टेशन असेल तर त्या पोलिसांना आपण ते इन्फॉर्म करावं. कारण नागरिकाला माहित नसतं तिथं असलेला या पाण्याच्या पाईपलाईनचा अधिकारी कोण आहे, त्याला सुरक्षा अधिकारी आहेत. प्रत्येक जागी मुंबई असेल, मोठमोठ्या 4-5 धरणातून पाणी येतं, जवळजवळ 40-50 किलोमीटरवरून मुंबईत पाणी येतं आणि प्रत्येक ठिकाणी असे अधिकारी पाण्याच्या टाकीचं पाण्याच्या पाईपलाईनसाठी संरक्षणासाठी अधिकारी नेमलेले आहेत. परंतु अधिकारी त्याचं ऑफिस कुठं, त्यांचे नंबर काय हे नागरिकांना माहित नसतात. पण नागरिकांनी पोलिसांना लगेच इन्फॉर्म करावं तर त्या पाण्याची चोरी थांबली जाईल. आणि आपल्याला जर पाणी चोरताना समोर टँकर दिसतोय तरी नागरिकांनी त्याचा एक फोटो काढावा, व्हॉट्सअपवरून लगेच त्या संबंधित ऑफिसला कळवा आणि ह्याचं संरक्षण चांगल्या पद्धतीने पाणी चोरी नाही होणार. आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर हा इथे असा. पुढचा फोन आहे किशोर नगरकर यांचा वरळीहून. नमस्कार किशोरजी. माझा असा प्रश्न आहे की मुंबईच्या तलाव क्षेत्रांच्या मध्ये तसेच इतर महाराष्ट्रामध्ये इतर तलावांच्या क्षेत्रामध्ये कृत्रिम पाऊस पाडण्याचे साधे प्रयत्न पण का करण्यात आलेले नाही आहेत? आभारी आहे. अच्छा, धन्यवाद. धन्यवाद. मी जसं मगाशी एक छोटंसं उदाहरण सांगितलं की आपण 7 जूनला ज्यावेळेस मृग नक्षत्र चालू होतो त्याच्या अगोदर 3-4 महिने आपण ते सावध राहू की आपल्याकडे आता पाऊस येणार आहे, आपण त्याची तयारी करायला काही हरकत नाही. त्यावेळेसची तयारी महाराष्ट्र शासनाने जरूर घ्यावी अशी मी तुमच्या मदतीने त्यांना विनंती करेल. आणि ज्या भागात पाऊस ज्यावेळेस पडणार नाही त्यावेळेस तत्परतेने ते विमान तिथं जावं. कारण जुलै ऑगस्टमध्ये सप्टेंबरमध्ये ढग येतात आणि ते ढग आल्यानंतर आपण त्या विमानाची तयारी करतो, नंतर विमान याची वाट बघतो. मग पाणी ज्या भागात पाऊस पडतोय पण नेता कुठला मोठा असं बघून ते विमान तिकडे न्यायचं. ढग कुठं आलेत, ढग आल्याशिवाय विमानही पाऊस पाडू शकत नाही, तर त्याला ढग पाहिजेत. आता काल पुण्याला जिथं पाऊस पाडायचा होता म्हणून विमान तिथं गेली आणि विमानं जायच्या आत तर पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये तिथं पडायला लागला, विमानं आपली थांबवायला लागली. त्यामुळं धरणाच्या क्षेत्रामध्ये पाऊस तर पाडलाच पाहिजे, धरणं त्याच्याशिवाय भरणार नाहीत. तर आपण शासनाला सांगून नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्याला सांगावं, आपल्या तिथल्या तहसीलदारला सांगावं की बाबा आमच्याकडे ढग आलेत, धरणामध्ये पाण्याचा साठा कमी आहे. आपण नागरिकांनी जर विनंती केली तर तहसीलदार जिल्हाधिकारी त्याची चांगल्या पद्धतीने व्यवस्थित दखल घेत असतात. गणपती विसर्जनाच्या निमित्तानं सह्याद्री वाहिनीवर थेट प्रक्षेपण होणार आहे. मुळात बाप्पा येणार म्हणता म्हणता आज 1.5 दिवसाचे गणपतींचे विसर्जन सुद्धा होतंय. आज आपल्याकडे प्यायला पाण्याचं दुर्भिक्ष आहे, पण तरी सुद्धा एक भावना असते, भक्तिभाव असतो, त्या दृष्टिकोनातून काही परंपरागत विधी पार पडतात. आज गणपती विसर्जनासाठी राज्यभरामध्ये प्रचंड गर्दी ही समुद्र, नदी, विहिरीच्या काठी होणार आहे. सर, प्यायला पाण्याची जेव्हा दुर्भिक्ष आहे तेव्हा हे पाणी कुठून आणि कसं येणार? विशेष करून 1.5 दिवसाचा गणपती मोठ्या प्रमाणामध्ये कोकणामध्ये आणि मुंबईमध्ये हा 1.5 दिवसाच्या गणपतीचा आज बाप्पाचं विसर्जन होत आहे.
अत्यंत आनंदामध्ये लोकांनी हा सण साजरा करतायत. परंतु मनामध्ये एक रुखरुख सर्वांची आहे की सतत पाऊस नाही म्हणून प्रत्येक कुटुंबामध्ये आज प्रत्येकाच्या तोंडामध्ये ती चर्चा आणि ती भीती आहे. तर आपण मुंबईमध्ये 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन करताना प्रत्येक गणपतीच्या भक्तांनी मनामध्ये आपण पाणी कमी आहे आणि आपण ज्या ठराविक काय शासनाने, पोलिसांनी किंवा स्थानिक आयुक्तांनी जे एखादी तळी दिली असतील त्या तळ्यामध्ये एकत्रितपणाने ते 1.5 दिवसाचे गणपती विसर्जित करावे. परंतु खाजगी म्हणून आपण वैयक्तिक वेगळ्या विचारांनी तो 1.5 दिवसाचा गणपती इतरत्र कुठं विसर्जन करून त्या पाण्याचं प्रदूषण, जे वॉटर पोल्युशन होतं त्या पाण्याचं प्रदूषण होऊन देऊ नये आणि ठराविक जागी एकत्ररित्या भले एक 25-50 कुटुंबाचा जरी एखादा टेम्पो किंवा ट्रक केला आणि त्याच्यामध्ये तो गणपती तिथं दिला तर ते ठराविक जागी चांगल्या पद्धतीने एक भावनात्मक होऊन त्या भक्तीने तो विसर्जन 1.5 दिवसाचा केला जाईल. परंतु सर्वांनी आपापल्या म्हणण्यानुसार कुठेतरी वेगळ्या ठिकाणी त्या पाण्याचं प्रदूषण करू नये. पाणी अत्यंत आपण मोठ्या समस्येला सामोरं आपल्याला जायचे. जवळजवळ 1972 साली जी परिस्थिती दुष्काळाची होती त्यावेळेस अन्नधान्य मोठ्या प्रमाणे एवढं नव्हतं. परंतु आता अन्नाचा साठा, धान्याचा साठा मोठा आहे, परंतु पाण्याचा साठा बिलकुल नाही. आपल्याला पाण्याच्या समस्येला सामोरं जायचं, ह्याचं भान सगळ्या भक्तांनी ठेवावं. आणि मुंबईमध्ये ही इतकी समस्या समुद्रात जवळ पाणी असल्यामुळं काय इतकासा मोठा प्रॉब्लेम येत नाही. परंतु ग्रामीण भागामध्ये हा गणपती विसर्जनाचा मोठा प्रश्न आहे. खेडेगावामध्ये अजूनही धरणामध्ये थोडासा पाण्याचा साठा आहे, 40-50%, 50% म्हणता येणार नाही, 40%च्या आसपास ग्रामीण भागामध्ये पाणी आहे. परंतु त्या पाण्यामध्ये प्रदूषण होणार नाही. गणपती विसर्जन करताना याची प्रत्येक भक्तांनी निश्चित काळजी घेतली पाहिजे. सर, तुम्ही एक जो अलीकडे जो पर्याय आपल्याला ऐकायला मिळतो की बादलीमध्येच श्री गणेशाचं विसर्जन करायचं आणि ते पाणी जे आहे ते झाडांना घालायचं, हा एक पर्याय जो आहे तो सुद्धा भक्तांचा चांगला पर्याय आहे. परंतु आज बादलीत बसणारा तेवढ्या साईजचा गणपती आपण बसवत नाही, ही खरी समस्या आहे. बोलणं छान छान आहे, आपल्याला आवडेल, परंतु बादलीत बसणारा एवढा गणपती जरी घरात आपण 1.5 दिवसाचा असेल किंवा 7 दिवसाचा, 5 दिवसाचा, तर त्या बादलीच्या दुपटीपेक्षा तेवढे त्या गणपतीचे आपल्याकडे प्रदूषणाच्या जोडलेला बादलीपेक्षा थोडा मोठी बकेट ठेवली तर ते पाणी प्रदूषण आपल्या झाडाला खरंय. म्हणजे प्रदूषणाच्या दृष्टिकोनातून विचार करतो तेव्हा श्री गणेशाच्या इथं भावना महत्वाची आहे. त्या दृष्टिकोनातून मूर्तीचा आकार सुद्धा दिवसेंदिवस आटोपशीर हवा आणि विसर्जन करताना सुद्धा मर्यादित पाण्यामध्ये आणि त्या पाण्याचं पुन्हा झाडांना पाणी घालून किंवा योग्य प्रकारे त्या वापर हा व्हायला हवा, नाही का? खरं तर शहरामध्ये झाडही नाहीत लावायला. हो ना. डेंग्यूची साथ येते म्हणून आपल्या खिडकीमध्ये आपण त्या कुंड्याही ठेवू शकत नाही, कारण लगेच तो मच्छर येणार, डेंग्यू होणार. म्हणून ते पाणी आपण झाडाला टाकू शकत नाही, झाडही नाही. परंतु घरामध्ये आपण दुसऱ्या इतर काही वस्तू धुवायच्या असतात, कपडे म्हणता येणार नाही, पण दुसरे काय आपण त्याचा यूज करतो, पाण्याचा डोमेस्टिक यूज, त्या पद्धतीत ते पाणी वापरता येतं. परंतु तो गणपती छोटा व्हावा, भावना आपली तेवढीच मोठी असेल. गणपतीच्या साईजवर गणपतीची भावना नसती, मनामध्ये ती भावना असते. भावना महत्वाची आहे. सुखदेव यांचा फोन आहे नाशिकहून. नमस्कार सुखदेवजी, बोला. मॅडम बोला. मला सरांना असा एक प्रश्न विचारायचा आहे की ज्यावेळी नगरपालिका घर बांधण्यासाठी परमिशन देते त्यावेळी रेन वॉटर हार्वेस्टिंग टँक केल्याशिवाय ते आपल्याला प्रमाणपत्र, कमेन्समेंट सर्टिफिकेट देत नाही. हो. आणि समजा टँक पण बांधले जाते, परंतु त्याचं मेंटेनन्स जे काही आहे, म्हणजे त्यानंतर त्याचे काही प्रश्न असतात. समजा 10% कॉस्ट मेंटेनन्सला दरवर्षी जाते, ती खर्चिक बाब असल्यामुळे ते मेंटेन होत नाही. तर शासनाकडून तशी काही प्रोव्हिजन आहे का रेन वॉटर हार्वेस्टिंगला काही सबसिडी दिली गेली पाहिजे, जशी समजा एलपीजी गॅससाठी देतं शासनाने? धन्यवाद. काय सांगाल? खरं तर प्रश्न चांगलाच आहे, परंतु बऱ्याचशा प्रश्नाचं ते एकच उत्तर येतं की आपल्याकडे स्टोरेज टँक, आपण जसं एखादं टॉयलेट बांधतो आणि त्याला सेफ्टी टँक बांधतो, ती आपली काळाची गरज म्हणून आपण सेफ्टी टँक बांधतो. नुसतं टॉयलेट बांधतो आपण, ते घर सोडत नाही, त्याला सेफ्टी टँक लागतो. तसं आपण हार्वेस्टिंग वॉटरसाठी
ते आपल्याला आपली काळाची गरज आहे, त्यासाठी मानधनाची वाट न बघता आपल्या त्या इमारतीला आपल्या कुटुंबाला त्याची गरज लागणार आहे. पण स्टोरेज टँकेसाठी मानधनाची वाट कोणी बघू नये, तर एवढंच माझं ह्याच्यात सांगणं राहिलं. आणि ते स्टोरेज टँक आपण बांधावेत. शासनाच्या इकडं जसं जे पर्याय ज्यावेळेस आपण त्याकडे टॉयलेट बांधण्यासाठी शासन मानधन देतं, त्याच्यातून वेगवेगळ्या पद्धतीत ग्रामीण भागात त्याचा दुरुपयोग केला जातो. पण शासन सगळीकडेच तुम्हाला योजना देत राहणार आणि आपण त्याच्यावर वाट बघावी असं मला तर वाटत नाही. आपण स्वतः ते आपली जबाबदारी, आपण एक देशाचे नागरिक आहोत, आपणही देशासाठी काहीतरी आपलं योगदान द्यावं, पण वैयक्तिक स्वतःसाठी आपण ते बांधावं. सर, नदी एकत्रीकरण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि याविषयी आपला अभ्यास पण आहे. याद्वारे पाण्याचं नियोजन कशा पद्धतीने केलं जाऊ शकतं याविषयी? नदी एकत्रीकरण हा अत्यंत भारताच्या प्रगतीसाठी मोठा आणि अत्यंत फायदेशीर तो विचार आहे. एकीकडे महापूर येतो, इकडे दुष्काळ पडतो. त्या पद्धतीत आज केंद्र सरकारने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खूप चांगला निर्णय घेतला आणि आता कृष्णा आणि गोदावरी या नदीचं एकत्रीकरणाचं आता कामही चालू झालेलं आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये जर नदी एकत्रीकरणाचा जर विचार केला तर कोकणामध्ये निसर्गाने एवढी उधळण दिलेली आहे, इतका प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस कोकणामध्ये पडतो. आज जरी महाराष्ट्रामध्ये कमी पाऊस पडला तरी कोकणामध्ये आज 50-60% पाण्याचा साठा आहे त्यांच्या गरजेनुसार. परंतु कोकणातलं पूर्णपणे थेंब ना थेंब पाणी साठवलं तर पूर्ण महाराष्ट्र सुखसंपन्न पाण्याच्या बाबतीत होईल. खरंय. तर कोकणामधलं पूर्ण पाणी साठवावं आणि पूर्णपणे ते पाणी विदर्भ मराठवाड्याला देता येईल. तर हा नदी एकत्रीकरणातला महाराष्ट्र राज्यापुरता एक चांगला विषय आहे मला वाटतं. आणि याच्याबरोबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे पाणी धरणामध्ये आहे, आजकाल बरीचशी शेतीमध्ये ऊसाची शेती पश्चिम महाराष्ट्रामध्ये केली जाते. परंतु तिथला असलेला शेतकरी एक 5 एकर 10 एकर ऊसाची शेती असती, तो पाण्याचं बटन दाबतो. सकाळी 7 वाजता पाण्याचं बटन दाबतो तर ऊसाच्या शेतीला काय ते पाटाचं दारं मोडायला लागत नाही. तर तो बटन दाबून जे जातो ते संध्याकाळी दिवसभराची शहरातले राजकारणाची कामं असतील, कुठली कामं असतील, ते सगळे उरकून संध्याकाळी 6 वाजता तो बटन बंद करायला जातो. पण ते दिवसभर जे वावरात पाणी ते वावर सगळं भरून दुसऱ्याच्या शेतामध्ये ते पार ओढ्यालाही पाणी जातं. हे जे पाण्याचा वेस्टेज वापर केलेला हा शेतकऱ्यांनी थांबवला पाहिजे. खरं, हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. आणि साखर कारखान्याच्या बाबतीत जे साखर कारखाने पाण्याचा जो उपयोग करतात त्या पाण्याचा दुरुपयोग कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रामध्ये होतो. त्यांचं पाण्याचं प्रदूषण पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखान्याचं मोठ्या पद्धतीत. म्हणजे अगदी साखर कारखान्याच्या बाजूला असलेल्या खेडेगावामध्ये एक कराडला कृष्णा सहकारी साखर कारखाना आहे, तिथं पाणी पिऊच शकत नाही. तिथं राहणारी जी मुंबईतली माणसं इथून पाण्याचे 50 लिटरचे ड्रम घेऊन जातात आणि त्या कराडमध्ये पाणी पितात. अशी परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रामध्ये. त्याप्रमाणे पाण्याचा दुरुपयोग कारखान्याने करू नये, ते पाणी प्रदूषित करू नये आणि मिळालेल्या जे साठवणूक आपण केलेलं आहे पाण्याचं त्याचं संगोपन पाण्याचं चांगलं करणं गरजेचं आहे. वर्ल्ड वॉटर मॉनिटरिंग डे याचा अर्थच असा की पाण्याचं तुम्ही संगोपन करा, पाणी संरक्षण व्यवस्थित करा. जेवढा पाऊस आपल्या देशामध्ये पडतो त्याचं पूर्णपणे जर नियंत्रण केलं तर पाण्याची समस्या देशात कधी कुठेही राहणार नाही असं मला वाटतं. बरं, पुढचा फोन आहे महेश शिंदे यांचा फोन आहे साताऱ्याहून. नमस्कार. बोला. पाऊस पडतो तो डायरेक्ट बोर मध्ये सोडण्यासाठी स्लॅबवरचं पाणी, तर त्या संदर्भात तुमची माहिती टेक्निकली कुठे मिळते? महेशी, तुमचा प्रश्न पुन्हा विचारा. आवाज कमी ठेवा. महेशी. हॅलो, जो स्लॅबवर जो पाऊस पडतो तो डायरेक्ट बोर मध्ये सोडण्यासाठी, पाणी डायरेक्ट बोर मध्ये सोडण्यासाठी या संदर्भातली टेक्निकल माहिती कुठे मिळेल? अच्छा, डायरेक्ट बोर मध्ये पाणी सोडण्यासंदर्भातली माहिती. ह्याच्यासाठी वेगळं टेक्निक नाही. बोर ही नेहमी खाली असती, आपण जमिनीत बोर मारतो आणि पाणी स्लॅबवर पडतं. एक पाईपलाईन तुम्ही प्लॅस्टिकची जर व्यवस्थित केली, प्लॅस्टिक कोटेड, जर कुठं त्याचं गळणार नाही, पाणी जाणार नाही वेस्ट, आणि ते पाणी जर प्लॅस्टिक पद्धतीत पाईपलाईनने जसं आपण वर मोटरने टाकतो ते परत ते खाली बोरमध्ये सोडायला काही हरकत नाही. ते पाणी तुम्हाला
जर 2 महिने 3 महिने पाऊस पडतो ते पाणी बोरमध्ये तुम्हाला वापरता येऊ शकतं. फक्त आपल्याला स्लॅबवर ते पाणी कलेक्ट करायचं आणि पाईप वाटे खाली सोडायचं. त्याच्यासाठी काही मोटर लावायची गरज नाही. ते पाणी खाली येऊ शकतं. प्लास्टिकच्या पाईपने त्याचं एकत्रीकरण करून ते खाली जमिनीखाली जाता येऊ शकतं. हे शक्य आहे. सर, तुम्ही एक महत्वाचं उदाहरण मला सांगितलं होतं, किंवा बोलकं उदाहरण मी त्याला म्हणेन, की आज शहर सोडलं तर गाव पातळीवरती एका गृहिणीचं किंवा महिलेचं दिवसभराचं काम असतं ते म्हणजे केवळ पाणी भरणं. म्हणजे आज जेव्हा आपण संपन्नता, एकत्रीकरण, 21व्या शतकामधल्या महिला आणि पुरुषांनी एकत्रित वाटचाल करणं, करिअरची वेगवेगळी उद्दिष्ट, या सगळ्या विविध गोष्टींविषयी विविध मंचावर बोलतो, तिथं पाणी या एकमेव गोष्टीसाठी एखादी महिला दिवसभर राबत असते. एकदम कष्टप्रद घटना आहे. अत्यंत वस्तुस्थिती खरी आहे. विशेष करून ग्रामीण भागामध्ये, खेडेगावामध्ये जर पाण्याची समस्या निर्माण झाली, विहिरीतलं पाणी जे गावाची विहीर असती, तर आपल्याकडे पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळं पुरुष हा स्वतःला एक वेगळं अस्तित्व स्वतःला समजतो आणि तो सकाळी घरातून बाहेर गेल्यानंतर पाणी असेल किंवा काय असेल तर ते इनडायरेक्टली सर्व घरातल्या महिलेनीच बघावं, ही जी भावना झालेली आहे चुकीची आहे. ती बिचारी लहान मुलं असतात, काय असतात, आणि आज महाराष्ट्रामध्ये 3-4 किलोमीटर पायी चालत 2-2 हंडे डोक्यावर घेऊन ते पाणी तिथून आणायचं आणि घरात अजून कुठले काय छोट्या टाक्या असतील त्याच्यात टाकायचं. म्हणजे घरातली मुलं आणि हे सगळं करून पाण्यासाठी एक महिलेचा पूर्ण दिवस आणि 4-5 महिने, जोपर्यंत दुसरा पावसाचा सीझन चालू होत नाही, पाऊस पडत नाही, तर 4-5 महिने महिलांनी 3-4 किलोमीटर डोंगर दऱ्यातून उन्हाळ्याच्या तळपत्या जमिनीवर पाय भाजत ते पाणी 2-2 हांडे डोक्यावर घेऊन आणायची वस्तुस्थिती आजही आहे. परंतु ही परिस्थिती जर बदलायची असेल तर सर्वांनी पडणारा पाऊस, जे मगाशीच परत आपण सांगितलं 7 जूनला, त्याची तयारी अगोदर करावी आणि जेवढा पाऊस आपण पडतो तेवढ्या पाण्याची साठवणूक करावी. म्हणजे 3-4 महिने आपल्या घरातल्या त्यांची आई असेल, बहीण असेल, पत्नी असेल किंवा घरातल्या अजून आपल्या मुलांचं पाय भासतात, आपल्या मुलांना डोक्यावर, बायका मुलांना पाणी आणावं लागतं. ह्याची जाण सर्वांनी कुटुंब प्रमुखांनी मिळून घेतली पाहिजे. आणि कुटुंब प्रमुखाचं काम आहे पाण्याचं स्टोरेज करणं. तर शेतातली शेततळी असतील, आपल्या बोर असतील किंवा छोटे आड बोर का विहिरी असतील, अशा पद्धतीत पाणी साठवलं तर आपल्या घरातल्या महिलेला तो त्रास पडणार नाही. नाहीतर 2-2 हांडी घेऊन जायचं आणि त्या छोट्याशा भांड्याने त्या विहिरीतनी पाणी त्या हांड्यामध्ये भरायचं आणि ते हांडे डोक्यावर आणायचे. संपूर्ण आपल्या पद्धतीत ही पुरुष प्रधान संस्कृती इथं नेहमी बदलावी आणि महिलांना सुख मिळेल तर त्याच्यासाठी पाण्याची साठवणूक करा. सर, मगाचपासून विविध गोष्टींविषयी बोलताना एक मुद्दा येतो, तो म्हणजे पाण्याची जपणूक ही ह्या क्षणाची गरज आहे आपली भौगोलिक परिस्थिती बघताना. पण त्याचबरोबर अजून एक गोष्ट जी महाराष्ट्रामध्ये दिसते किंवा देशपातळीवर दिसते ती म्हणजे विजेची अपुरी किंवा विजेचा तुटवडा. जसा पाण्याचा तुटवडा आहे तसंच काही काळाने विजेचा तुटवडा ही उन्हाळ्यामध्ये सतावणारी गोष्ट आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे, तुमच्या अभ्यासाप्रमाणे या दोन्ही गोष्टी एकमेकांशी संलग्न आहेत याविषयी. पाणी ही फार अत्यंत महत्वाची संपत्ती आहे आणि त्याचबरोबर वीज नसेल तर आपण दुसरी आजच्या तंत्रज्ञानाने काहीच गोष्टी करू शकत नाही. त्यामुळे पाणी ज्या धरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि महाराष्ट्र शासनाचे MSCBचे जे मोठमोठे प्रोजेक्ट आहेत, हायड्रो पॉवरचं प्रोजेक्ट आहेत किंवा कोयना धरणामध्ये मोठमोठे वीज निर्मितीचे मोठमोठे कारखाने आहेत, तर जोपर्यंत धरणं पाणी भरू शकत नाही तोपर्यंत वीज निर्मिती आपण करू शकत नाही. पण पाण्याने एकतर पाऊस पडला तर धरणं भरणार आहेत आणि धरणं भरली तर आपण वीज निर्मिती करणार आहेत. त्यामुळे जेवढा पाऊस पडतो धरणाच्या भागामध्ये तो सर्व पाऊस पूर्णपणे त्या धरणामध्ये पाण्याचा साठा झाला पाहिजे आणि वेगवेगळ्या पद्धतीने तो पाण्याचा साठा धरणामध्ये करून वीज निर्मिती झाली पाहिजे. पण पाऊस पडण्यासाठी फक्त झाडं लावा आणि त्या झाडाचं संगोपन करा हा एकमेव पर्याय. सर्व जगामध्ये हा एकमेवच पर्याय. त्याला पावसासाठी एकच उत्तर आहे, वृक्षारोपण करा, त्याचं संवर्धन करा. जर झाडं मोठ्या प्रमाणे आपण ग्रामीण भागामध्ये लावली
शहरी भागामध्ये सुद्धा कारखाना प्रत्येकाने कंपन्यांनी झाडं लावली तर तो पाऊस निश्चितच पडणार आहे. आज आपण महाबळेश्वरला पाऊस पडतो, लोणावळ्याला पाऊस पडतो, कारण तिथे झाडी मोठ्या प्रमाणामध्ये. विदर्भ मराठवाड्यात आपण फक्त म्हणतो दुष्काळ पडला दुष्काळ पडला. अरे तुम्ही झाडं कधी लावणार? तुम्ही सतत दुष्काळ पडला म्हणण्या निसर्गाला नाव ठेवण्यापेक्षा तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात राहून ती झाडं मोठ्या प्रमाणामध्ये लावावी तर पाऊस निश्चितच पडणार आहे. आज पाऊस निश्चित पडणार तर धरणं भरणार आहे तर वीज निर्मिती नक्कीच होणार आहे. तर जसं गुहागरला एनरॉन प्रकल्प झाला किंवा आता राजापूरला नवीन वीज प्रकल्प होत आहेत. हे वीज प्रकल्प तयार झाले तर वीज तयार होणार आहे आणि तरच आपली औद्योगिक क्रांती होणार आहे, आपल्या देशाचा विकास होणार आहे. तर ह्याच्यामधलं मूळच म्हणजे आजचा वर्ल्ड वॉटर मॉनिटरिंग डे अशा पद्धतीनेच आपण साजरा करूया की आपण प्रत्येक आपल्या 2 मुलांना आपण ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट बनवतो, आपण चांगली सून येण्याची वाट बघतो, आपल्याला जावा येण्याची वाट बघतो. तर आपण वड, चिंच, पिंपळ अशी पर्यावरणाला संतुलित असलेली आपण 5 झाडं आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी, आपल्या देशाच्या प्रगतीसाठी आपण एक राष्ट्रसेवा म्हणून आपण लावावी आणि तरच हा वर्ल्ड वॉटर मॉनिटरिंग डे आपण संयुक्त राष्ट्रसंघाच्या विचाराशी आपल्या भारत देशाचं मोठं योगदान म्हणून जगाच्या विश्वाच्या या पर्यावरणाच्या संतुलनाशी आपण निश्चितप्रमाणे आपला मोठा भाग त्याच्यात समजून प्रत्येक नागरिकांनी मोठ्या प्रमाणे झाडं लावून जंगलाचं संरक्षण करणं, आपल्याला असलेले वनाचं संरक्षण करणं आणि हे संरक्षण जंगलाचं जर केलं, वनाचं संरक्षण केलं, आपण मोठ्या प्रमाणात पर्यावरण संतुलनाची जर झाडं लावली तर पाण्याचा साठा धरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झाल्याशिवाय होणार नाही. आणि पाण्याचा साठा कोयना धरण असेल किंवा जायकवाडी धरण असेल या धरणात झाला तर आपण वीज निर्मिती निश्चित मोठ्या प्रमाणामध्ये करूया. आणि वीज निर्मिती जर झाली तर औद्योगिक क्रांती होईल. औद्योगिक आपण चीनवरून फर्निचर येते, चीनवरून प्लॅस्टिकचं चांगले सामान येतं, आपण चीन म्हणण्यापेक्षा आपण ते चीन येत तर आपण बी प्राचीन आहे ना. चीन येत आपण प्राचीन आहे, आपल्याकडे इतिहास आहे मोठा, आपल्याकडे खूप चांगले संत साधू संत, आपल्याकडे चांगली संपत्ती आहे, आपण प्राचीन आहोत. ते चीन आहेत, आपण प्राचीन आहे. एवढं एक लॉजिक लक्षात ठेवावं तर आपल्या देशाची निश्चित औद्योगिक क्रांती होईल. हा शेतीप्रधान देश आहे, वृक्षारोपण करा, हा अत्यंत माझा संदेश असेल. मोलाचा मूलमंत्र सरांनी दिला आहे. जेवढी घरामध्ये व्यक्ती आहेत किमान तेवढी झाडं आपण लावूया आणि जगवूया असं त्यांचं म्हणणं आहे. आज जेव्हा राज्यामध्ये अवर्षणग्रस्त परिस्थिती उद्भवलेली आहे या पार्श्वभूमीवरती गणरायाला आपण सगळेजण साकडं घालत आहोत की बाबा वरुण राजाची कृपा दृष्टी होऊ दे, हिरवाई आणि समृद्धी आमच्या राज्यामध्ये आणि पर्यायाने देशामध्ये नांदू दे. पण याबरोबरीने मी काय करू शकतो ही भूमिका मात्र आपल्या मनात सतत राहू दे आणि कृतीशील व्हायला हवं. कसा वाटला आजचा भाग नक्की कळवा या फेसबुक माध्यमातून. www.facebook/sakhisayhadri.tv ईमेल आयडी sakhisayhadri@gmail.com. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही या पत्त्यावर वाट बघत आहोत. सर तुम्ही आलात, थोडक्या वेळात मुलाचं मार्गदर्शन केलं, आपला खूप अभ्यास आहे, त्यातले काही पदर आम्हाला उलगडून सांगितलेत. मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. नमस्कार.